हॅलो फ्रेंड्स, मी आणि माझी मम्मी तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहोत आगरी स्वादमध्ये। आज आपण पाहूया अगदी सोप्या पद्धतीने भरलेल्या मिरच्यांची भजी कशी बनवायची व त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे आहे। आपण भरलेल्या मिरचीची भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: उकळून घेतलेली 3 बटाटी, हळद, राई, जिरा, चवीनुसार मीठ, 2-3 हिरव्या मिरच्या कापून घेतल्यात, लसूण, भरण्यासाठी मिरच्या, कोथिंबीर, बेसन आणि तळण्यासाठी तेल। पहिल्यांदा आपण मिरचीला अशी कट मारून घेणार आहोत आणि त्याच्यातल्या सगळ्या बिया बाहेर काढून घेणार आहोत। अशा आपण सर्व मिरच्या या कापून घेतलेल्या आहेत आणि आता आपण याच्यातली भाजी बनवू। थोडंसं तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी राई टाकून घेणार आहे, थोडंसं जिरा, हिरवी मिरची थोडीशीच घेतली कारण मिरच्या आपल्या तिखट असतात, आणि थोडंसं लसूण, आता आपला लसूण थोडा मस्त गोल्डन झालेला आहे, तर त्याच्यामध्ये आता आपण थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे। मिक्स झालं तर त्याच्यामध्ये आपण उकडलेले बटाटे टाकून घेणार आहोत। कोथिंबीर टाकून घेणार आहोत। आता आपलं मिरचीचं सारण मस्त तयार झालेलं आहे, तर आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत। थंड होते तोपर्यंत आपण मिरचीचं बॅटर तयार करून घेणार आहोत। तर आता याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकून घेणार आहे आणि थोडंसं मीठ चवीनुसार, आणि त्यात मस्त असं आपण मिक्स करून घेणार आहे। जेवढे तुम्ही जास्ती वेळ मिक्स कराल तेवढ्या मिरच्या आपल्या एकदम सॉफ्ट मस्त होतील, अशा कडक गाडीसारख्या मिरच्या होतील, गाडीवाल्यांसारख्या। जास्ती वेळ ते तुम्ही फेटत राहायचं, कारण आपलं जोपर्यंत बेसन हलकं होत नाही तोपर्यंत आपण त्याला फेटायचं। तेल गरम होते तोपर्यंत आपण मिरचीमध्ये ना सारण भरून घेणार आहोत। अशा पद्धतीने बटाट्याचं सारण त्याच्यामध्ये भरून घेणार आहोत। जेवढं भरता येईल तेवढं भरायचं आपण। अशा प्रकारे आपण सर्व मिरच्यांना सारण भरून घेणार आहोत। हे बघा, अशा सर्व मिरच्या आपल्या भरून झालेल्या आहेत। तर आता आपण एक एक मिरची बेसनचे जे आपण बॅटर तयार केले त्याच्यामध्ये अशा प्रकारे घोलून आपण ती मस्त तेलामध्ये आपण तळून घेणार आहोत। पण येईल त्यांना, कारण मी बेसनमध्ये थोडीशी हळद घेतली, जास्ती नाही, आणि मी सोडा वगैरे अजिबात टाकलेला नाही त्याच्यामध्ये। बघा, मस्त अशा मिरच्या आपल्या करून झालेल्या आहेत। बघा फ्रेंड्स, मस्त अशा भरलेल्या मिरच्यांची भजी तयार झालेली आहे।
कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। व अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन रेसिपी सोबत।